श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आजचा दिवस आहे ना माझ्यासाठी तरी खूप स्पेशल दिवस आहे आणि मी इतकी आनंदी आहे ना, तोच आनंद दुप्पट व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ काढला आहे आणि तोही तुम्ही नक्कीच बघा. हो, आमच्या घरी आहे ना कुणीतरी पाहुणा येणार आहे. तो कोण असेल ना हे माहीत नाही, मुलगा असेल की मुलगी असेल. डेकोरेशन बघून तर तुम्हाला कळालंच असेल ना. हो, ही तयारी आहे ना मी करते. कारण का माहिती आहे? कारण मी मावशी होणार आहे आणि मावशी होण्याचा आनंद हा कोणता कमी नसतो, बरोबर आहे ना. आई आणि मावशी ह्याच्यात काही फरक नसतो. मला तर इतका आनंद झाला आहे ना, कारण माझ्या छोट्या बहिणीला आता लवकरच बाळ होणार आहे आणि तो आनंद तुमच्यापुढे मी व्यक्त करते. कारण तुम्हाला सांगितलं की माझा आनंद दुप्पट होतोच, बरोबर ना. आमच्या दाजींनी इतकी छान तयारी करून ठेवली होती ना, ती इतक्या लांब राहते ना, त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघालो होतो. तरी आम्हाला खूप टाईम झाला, पण ओटी भरण्यापर्यंत बरोबर पोचलो. त्यांनी इतकी छान तयारी करून ठेवली होती ना आणि दोघांची जोडी तर इतकी छान वाटत होती ना. खरंच त्यांच्याकडे बघून आहे ना माझे डोळे भरून आले. पण माझ्या बहिणीच्या ओटी भरण्याला आहे ना, तर मी तर खूप धम्माल केली. प्रत्येक गोष्ट तिची वापरून बघितली, कारण मी मावशी आहे ना ती हक्काची. आता माझी वहिनी ओटी भरत होती, आईला तर ओटी भरायची नव्हती म्हणून वहिनीच भरत होती आणि तीही प्रत्येक गोष्ट आहे ना काळजीपूर्वक लक्ष देत होती की काही राहिलं तर नाही ना. कारण आमच्या घरामध्ये सगळ्यात बारीक बाळ माझ्या बहिणीचं असणार आहे आणि इतका आनंद होत होता ना. माझा भाऊ एक साईडने बघत होता की तिला काय हवं आहे काय नको आहे. बाळाची आत्या वगैरे सगळे ना इतके तयारीत होते ना. आज सगळी फॅमिली एकत्र भेटून इतकी धम्माल केली, गप्पा गोष्टी केल्या ना, खरंच खूप छान वाटलं. तयारी तर इतकी जोरदार होती ना. नंतर आहे ना आम्ही ऑप्शन वगैरे केलं. दाजींचे आमच्या डोळे भरून आले होते. कारण आहे ना आनंदाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात यावा. आईवडील होणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे ना. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख असतात, पण अशी गोष्ट खरंच आयुष्यभर सुख देऊन जाते. मला तर इतकं कौतुक वाटत होतं ना, खरं सांगते. मी ओटी भरली तिची आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या. तिचं ओटी भरण तर खरंच खूप छान झालं. आता फक्त प्रतीक्षा आहे बाळ कधी होणार. आणि आम्ही प्रत्येकाने आई, बाबा, मामा, काकी सगळ्यांनी इतके छान फोटो वगैरे काढले. त्यांना मिठाई वगैरे चारली. ओटी भरण्याचा कार्यक्रम इतका जोरदार झाला. नंतर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही थोडंफार गप्पा गोष्टी पण केल्या. दोघं इतके छान दिसत होते, त्यांचे फोटोशूटही इतके छान झाले होते ना. ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे ना केला ना, एक आठवण म्हणून राहते. कार्यक्रम हा फक्त नावाला असतो, पण आठवणी खूप राहून जातात. कारण आयुष्यामध्ये आईबाबा होणं आणि त्या गोष्टी साठवून ठेवणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे ना. तर प्रत्येकाच्या आयुष्यात हे सुख यावं आणि असाच आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात यावा. मला तर आहे ना असं झालं होतं की मी कधी माझं छोटं बाळ हातामध्ये घेईल. कारण आमच्या घरामध्ये सगळ्यात बारीक तिचंच बाळ असणार आहे, त्याच्यामुळे आहे ना कौतुक तर असणारच ना. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आमचं बाळ जेव्हा येईल ना तो व्हिडिओ तो मी नक्कीच टाकणार आहे. पण बाळाची आहे ना दीदीला मी म्हटलं की तू आहे ना आता दीदी होणार आहेस, तेव्हा ती म्हणते मी दीदी नाही, सगळ्यात मोठी ताई आहे मी. त्याच्यामुळे आहे ना लहान मुलांनासुद्धा किती उत्सुकता असते ना. तर खरंच चला, आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप खास होता. बाय बाय.